टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पलई येथील याफारी महादेव मुंडे यांची गेल्या 15 महिन्यापूर्वी त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। अजूनही त्या मालिकांचा तपास लागलेला नाही आहे। तर पहिलं आज संपूर्ण कुटुंबियात पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहे। यापूर्वी त्यांनी एकदा भेट घेतली, त्यांना आश्वासन देखील दिलं होतं। त्यानंतर जे तपास आहे ते वर्ग DSP यांच्याकडे करण्यात आला होता। मग आज पुन्हा एकदा ते कुटुंबियात त्यांना भेटायला चालले। ताई काय सांगाल, पहिले पूर्वी तुम्ही एकदा भेट घेतली होती, आज पण भेटायला चालले, काय मागणी असणार? आम्हाला न्याय नाही ना भेटला। जेव्हा आरोपी अटक होतील त्यावेळेस आम्हाला न्याय भेटेल, त्यासाठी आम्ही परत अजून SP सरांना भेटायला जात आहोत। पूर्ण कुटुंबीय घेऊन मी जात आहे SP सरांना भेटायला। यापूर्वी आपण मागणी केली होती, जसे संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये SIT दाखल करण्यात यावी, आपण सुद्धा मागणी केली होती, पण आपण ते आपल्या गोष्टी थांबत नाही। अजून तर अद्याप मी ठाम नाही आहे। SIT आणि CIDची तर मी मागणी करणारच आहे। अजून SP सरांना मी 10 दिवस देऊन तिथं SP ऑफिस समोर अमर उपोषणाला बसणार आहे। खरं पाहिलं तर या गोष्टीमध्ये आता संपूर्ण जी घटना आहे ते सुरेश दस यांनी बाहेर काढली होती। त्यानंतर काल सुरेश दसनं असं म्हणलं किंवा त्या मुंडे कुटुंब थोडं थांबलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाला थोडा वेळ दिला पाहिजे। कसं बघता याच्याकडे? किती थांबायचं? 1.5 वर्ष झालं ना, आता 16वा महिना चालू आहे ना। आम्ही चक्र मारून मारून थक्क झालो होतो। आता अजून 10 दिवस देतातच आहोत ना त्यांना। 10 दिवस देऊन नंतर मी अमर उपोषणाला बसणारच आहे, हे मत नक्की आहे। तर आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहिलं तर आम्ही 10 दिवस पोलीस अधीक्षकांची वाट पाहणार आणि त्यांना आम्ही निवेदन त्यांची मागणी करणार आहात। त्यानंतर आम्ही आमच्या उपोषणाला बसण्याची तयारी देखील दाखवण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 पलई, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।